आणि एक गृहस्थ मला म्हणाले, आणि कुळथोरवी बद्दल बोला माताजी. म्हटलं बोलते. कुळथोरवी तुमच्याकडे फार मोठं असतं. कुळ कशावरनं येतं? तुमची कुळस्वामिनी कोण त्याच्यावर, म्हणजे देवीचं आलं की नाही परत. तुमचं कुळ कोण? अहो आम्ही कोणत्या जातीचे असले तरी आमची कुळस्वामिनी एक असू शकते. समजा एखाद्याची जगदंबा तर ती मग एका सोनाराची असू शकते, एका ब्राह्मणाची असू शकते, मराठ्याची असू शकते, कुणाची असू शकते. म्हणजे त्यांची जात जगदंबेची झाली की नाही, म्हणजे कुळ त्यांचं जगदंबेचं झालं. आपल्याकडे बघा कुळ हे देवीपासून आहे, देवाबरोबर नाही आहे. म्हणजे आईवरून कुळ ओळखलं जातं आणि ती गोष्ट खरी सुद्धा. म्हणून या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता म्हटलेलं आहे. हे तुमचं कुळ आहे, ही कुळाची थोरवी आहे. आता मी विचारलं की शिवाजींचं कुळ कोणचं, कोणाला सांगता आलं नाही. कुणी म्हणे जगदंबा, कुणी म्हणे भवानी. भवानी ही त्यांच्या आईची होती, त्यांचं कात्यायनी त्यांचं कुळ होतं, कात्यायनी देवीचं कुळ होतं त्यांचं. आता त्यांच्या तरी कुळात तो कुळाचार आहे की नाही माहिती. हा कुळाचार आहे, हे कुळ आहे, ही कुळाची थोरवी आहे. उगीच काहीतरी आपल्या मनाने करून जायचं आम्ही इतके कुळी, हे आम्ही तितके कुळी, आणि काही दिसत नाही तसा प्रकार. दारू प्यायला मात्र सगळे एकत्र जातील. दारू प्यायचं असला तर सगळे एकत्र बसून पितील, एकाच ठिकाणी एकाच ह्याच्यात दारू पिताना. मग काय, मग त्याच्यात आता आम्ही दारूच पितोय, मग काय झालं. पाणी प्यायच्या वेळा मात्र आम्ही सोवळं नेसून पिणार. सिगरेट प्यायची असली चालेल, तुमच्या तोंडची अर्धी राहिली असली तरी चालेल, पण जेवायच्या वेळेला मात्र आम्हाला अगदी उष्ट्यांचा फार विचार. म्हणजे घाणेरडं काम करायचं असलं, चोऱ्या करायच्या असल्या तर कोणी विचारतं का तुझी जात कोणची रे बाबा. जेव्हा चोऱ्या करताना ते एक एक संघ स्थापन करतात तेव्हा त्याच्यात सर्व तऱ्हेचे लोक एकत्र चोरी करतात. तसंच राजकारण आहे. राजकारणात सुद्धा कोणी असं विचार करत नाही की बाबा तुझी जात कोणची. सगळे भामटे एकत्र झाले म्हणजे राजकारण सुरू होतं. तुम्ही किती भामटे आहेत ते आधी शोधून काढलं पाहिजे. चांगलेच भामटे आहात पोचलेले, मग या आमच्या ह्याच्यात, मग काय अगदी बरोबर जमतंय आपलं. ही अशी परिस्थिती आज आपली आलेली आहे की आपल्याला काहीही स्वतःबद्दल आत्मसन्मान राहिलेला नाही. कारण आत्म्याचं दर्शन झालं ना, आत्मसन्मान येणार. फालतू म्हणजे ज्याला म्हणायचं बेकार अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं एवढं महत्त्व झालेलं आहे, आणि ज्या खऱ्या वस्तू आहेत तिकडे लक्ष नाही. हे तामसिक लक्षण आहे, आणि हे तामसिक लक्षण आपल्याला शोधावं म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न केला. तामसिक माणसाला स्वतःची काही कदर नसते, त्याला काही स्वतःबद्दल वाटत नाही. मी काय आत्मसन्मानी आहे किंवा मला काहीतरी आत्मसन्मान असला पाहिजे असं वाटतं, आणि तो खुसपट काढत असतो. ह्याचं खुसपट काढ, त्याचं खुसपट काढ, काहीतरी स्लायनेस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसं बसतं. इकडून तिकडे काहीतरी खुसपट काढत बसतो, स्लाय असतो. तसाच राजसिक मनुष्य हा आतताई पण उघडपणे छाती ठोकपणे येऊन 2-4 तुमच्या थोबाडात देईल. तुम्ही त्याला 2-4 दिले तर तुम्हाला 2-4 परत देईल, पण ते उघडपणे. त्याचं सगळं उघडं असतं. म्हणजे इतकं की पाप करायचं तरी ते उघडं, त्याच्यात काय वाईट, ते करायला त्याच्यात काय वाईट, मग त्याच्यात काय वाईट असं म्हणायचं. कोणती गोष्ट करायची त्यांना म्हणजे आडपडदा कशाचाच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, मग त्याच्यात काय वाईट, म्हणजे दुसऱ्यांनाच लाजा वाटायच्या त्यांना बघून, अशी स्थिती. तेव्हा आता तुमची जी स्थिती आहे ती तुम्ही जाणावी, तुमची कोणची जाती आहे ती जाणावी, आणि कोणत्याही जातीत अतिशयतेत गेले म्हणजे तुम्ही बुडाले. तेव्हा ह्या जातीच्या पलीकडे तुम्ही गुणातीत झालं पाहिजे, आणि त्या स्थितीमध्ये स्थिर होऊन तुम्ही आत्मसंपन्न झालं पाहिजे. त्याची श्रीमंती तुमच्या दिसली पाहिजे. सहयोगाचं दुसरं लक्षण हे आहे की तो नेहमी आनंदात असला, मस्त असला पाहिजे. कबीरदासांनी म्हटलं जब मस्त हुए फिर क्या बोले. जर तुमच्यात मस्ती आली नाही तर मग तुम्ही सहयोगी नाही. जर तुमच्यात हे आलं नाही, काय माताजीने सांगितलं ना, वाटेल त्या मी असे मी पुष्कळ लोक पाहिले. मी म्हटलं अहो काय करता तुम्ही, 1000 माणसं येणार आहेत, कसं करणार. माताजी 1000 का आम्ही 3000 माणसं उचलून घेऊ, त्याला काय लागतं, आम्ही 10 माणसं असलं की झालं. ही एक जी मस्ती येते, जे बेफिक्री म्हणतात त्याला मस्ती येते, ती मस्ती जर नाही आली तर अजून तुम्हाला सहयोग साधलेला नाही.
त्याच्यात काय माताजी म्हणतात ना, मग काय होणारच आहे आणि होतं. असे अनेक लोक आहेत ज्यांना ह्याचा लाभ झालेला आहे, त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांनी किती फायदे झालेत, कितीतरी मिळवलं. पण ती बेफिक्री आला पाहिजे, मस्तीमध्ये आला. ती मस्ती जर लोकांना दिसली नाही तर मी समज त्यांचं काहीतरी धरलेलं आहे भयंकर प्रकारे. त्याच्यात गांभीर्य नसतं, प्रत्येक गोष्टीची फुसपट काढणे, लहान सहान गोष्टीकडे लक्ष देणे, असं नको करायला तर तसं नको करायला, किंवा काहीतरी अशा गोष्टी करणं ज्याने सगळ्यांचा आनंद विराम पावेल, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सहयोगाला शोभत नाही. मस्तीत यायचं, सगळं मस्तीत केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कसं काम बनतं, कशा गोष्टी होतात. पण परमेश्वराच्या साम्राज्यात आले तुम्ही, मगही मस्तीत येणार, मग कधी येणार. तेव्हा आता सगळ्यांनी आज एवढा आनंदाचा दिवस आहे, उल्हासाचा दिवस आहे, आपल्या स्वातंत्र्याचा झेंडा लागला. तेव्हा मी स्वतः दिल्लीला तो चढताना आणि उतरताना दुसरा झेंडा पाहिला होता. आणि मी असं म्हटलं की जी ह्या झेंड्याची शान आहे ती राहिली पाहिजे. आणि त्या शानेप्रमाणे आपण सगळ्यांनी आपलं व्यक्तित्व राखून पूर्णपणे समग्र झालं पाहिजे. आपलं व्यक्तित्व राखूनच पूर्णपणे समग्र झालं पाहिजे. त्यात मस्तीत आलं पाहिजे, आनंदात आलं पाहिजे. सगळ्यांनी एका गुंतून घेतलं, गुंतल्यासारखे झाले. म्हणजे कोण आता हे लोक इतके बाहेरून आलेत, यांना मी 2 मिनटंसुद्धा यांच्याशी बोलायला मला वेळ होत, 2 मिनटंसुद्धा यांच्याजवळ बसायला वेळ होत. इतक्या लांबून आल्या. त्यातले काही लोक असे आहेत की मी त्यांना कधी पाहिलेलं सुद्धा, ते मस्तीत आहेत. मी त्यांच्यावर 1 मिनिट घालवला नाही तरी त्यांना काय वाटतं. बा आपल्या महाराष्ट्रात तसं नाही. माझ्या घरी माताजी आल्या नाहीत, माझ्या आवारात आल्या नाहीत, माझ्या सेंटरला आल्या नाहीत, माझं 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 फार आहे. आणि मला वेळ दिला नाही माताजींनी, मला वेळ द्या. सगळा वेळ मी महाराष्ट्रातच खपवते. ह्या लोकांच्याकडे काही बोलायला सुद्धा फुरसत नाही. बा तू कसं आहे असंही आज म्हटलं नाही त्यांना मी आजपर्यंत. तब्येत कशी तुझी हे सुद्धा म्हटलेलं नाही. हे इथे येतात काय आणि जातात काय, म्हणजे भेटच होत नाही ह्यांची. ह्यांच्या देशात गेलं म्हणजे भेट थोडी बहुत होते तर होते. पण कधीही यांनी असं म्हटलेलं नाही की माताजी तुम्ही माझ्या घरी या किंवा माझ्या इथे येऊन बसा की माझ्याशी बोला, कधी. बरं, दुसरं असं की मला जर कुणाकडे जायचं तर मी जाणार, ते माझं आहे. पण मला जायचं असलं तर मी कुठे जाऊन ती मी माझी सोय बघते, मला माझी सोय बघ. तिथे मात्र मग लोक म्हणतील माताजी त्यांच्या घरी कशाला तुम्ही गेले. अरे पण मला तिथे सोय होते म्हणून मी जाते, तुम्ही कोण बोलणार. म्हणजे माझ्यावर हे की तुम्ही का तिथे जाऊन राहायचं, अशी जबरदस्ती माझ्यावर करायची. म्हणजे हे सगळं इतकं लहानपणाचं आणि इतकं मूर्खपणाचं लक्षण आहे की ते तसं करू नये. आणि अशा रीतीने सगळ्यांनी 2 मिनटं माझ्या घरी, 1 मिनिट माझ्या घरी, कशाला कशाला यायचं. त्याच्यात काय मिळणार आहे तुम्हाला. त्यांनी मला त्रास देऊ, माझा संतोष जर तुम्ही घेतला तर प्रसन्नता कशी येणार माझ्यात. आणि त्या प्रसन्नतेमुळे मिळणारे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळणार जर तुम्ही मला त्रासाच्याच मागे लागले. तर असा हट्ट करायचाच नाही मुळे की माझ्या घरी या, माझ्याकडे चला. हे माझं पण केलं पाहिजे. तुमचं घर कोणचं आहे, सगळं माझंच घर आहे. माझी मुलं, माझं घर, माझा नवरा, हे सगळं तामसिक लक्षण आहे. त्यातनं हे लक्षात ठेवलं पाहिजे. जी मुलं असं माझं माझं करतात त्या मुलांची कधीही बरोबर बुद्धी करू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये एवढं तुमचं मन गुरफटलेलं असतं की चुकतं काय, ये रे बाळ, 2 खून करून आला तरी ये रे बाळ. तेव्हा त्याच्यापासून दूर हटून आपण एक सहयोगी आहोत. आपल्या मुलांचं वर्णन कसं असायला पाहिजे ते दूर हटून पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये गुंतायचं. आणि अशा रीतीने जो समाज तयार होईल तो खरा गुणातीत, तो खरा सहयोगी आणि तोच त्या महायोगाला प्राप्त होणार आहे. सर्वांना माझा अनंत आशीर्वाद. काय किती जणांचं बघा. दोन मस्ता दिला वगैरे या. परत थोडंसं दळणवळण पाहिजे. एक मला असं वाटतं की लोक आता इथले पुण्याचे मुंबईला जाणार, मुंबईकर, पुणेकर, आमकेकर, नगरकर असे असे, त्यातल्या त्यात आणखीन गल्ल्या, हे असं काढायचं नाही.
सगळ्यांनी आपापसात भेटलं पाहिजे, मिळालं पाहिजे, आपापसात प्रेम वाढवलं पाहिजे. सगळ्यांनी काहीतरी अशा सूचना दिल्या पाहिजेत ज्यांनी मनुष्याचं भलं होईल. आणि सगळ्यांनी प्रवास केला पाहिजे, इकडे तिकडे गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे. आज जो सहयोग परदेशात पसरला आहे त्याला कारण म्हणजे तिथले सहयोगी मी नाही, कारण मला इतका वेळच होत नाही. मला आपलं तिथे घर आहे, यजमान आहेत, त्यामुळे फार तर एखाद महिना माझा दौरा असतो बाहेर. तेवढ्यात 14 देश फिरायचे, म्हणजे मी 2-3 दिवसच एखाद्या देशात राहते. पण हे लोक स्वतः या इथून तिथे जायचं, तिथून तिथे जायचं, परत तिकडे जाऊन बोलायचं, ह्याला जाऊन बोलायचं, सगळी व्यवस्था करायची. असं नाही की एके ठिकाणी बसले 4 माणसं. पुण्याच्या लोकांनी 4 ठिकाणी जायचं, बाहेर जाऊन भेटायचं, लोकांना सांगायचं, हे असं करायला पाहिजे. पण तुम्ही एकाच ठिकाणी बसले म्हणजे मोठा प्रश्न. तेव्हा हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की दळणवळण पाहिजे आपसाला, आणि दळणवळण केल्यावरती आपापसा म्हणजे सहयोगाला जे उपयुक्त आहे ते केलं पाहिजे, तरच कार्य होणार. पण त्याचा अर्थ असा नाही, पुष्कळ लोकांचं काय असतं, काही सांगितलं की त्याचा विपर्यास करायचा. माताजींनी सांगितलं, मग आपला बिछाना बांधून निघाले आणि जाऊन थांबले कोणाच्या घरी महिनाभर. तो रडत माझ्याकडे आला, अहो माताजी महिनाभर येऊन राहिले आमच्याकडे, आता काय करायचं. मग तुम्ही सांगितलं होतं. आत्मसन्मानाने म्हटलंय, कुणाकडे राहायची काही गरज नाही, स्वतः जाऊन कुठेतरी व्यवस्था करायची. 2 दिवस जाऊन भेटायचं, कसं बुवा तुमचं चाललंय, काय आहे, काय आहे, कसा प्रोग्राम, काय, सगळं ठरवून द्यायचं. बरं, आता पुढे